तर राजापूरला गंगा आली आहे. सो इथून ही सगळी कुंड आहेत वेगवेगळी. टोटल 14 कुंड आहेत. भाई कसं काय, दिस इज रोशन विचारे अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी चाललो आहे गंगेला, म्हणजेच राजापूरच्या गंगेला. सो तिथे कसं जायचं, तिथे जाण्याची योग्य वेळ कोणती आहे, तिकडे नेमकं काय काय आहे, त्याचबरोबर गंगेच्या उगमाच्या दृष्टीने वेगवेगळ्या रंजक गोष्टी, कारण ही आपल्या महाराष्ट्रातली गंगा आहे, उत्तर प्रदेशातली गंगा नाही. सो इथे गंगा नदीचा नेमकं उगम कसा झाला, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या ह्या ब्लॉगमध्ये मिळणार आहे. सो स्टे ट्यून. गंगेला जाण्यासाठी निघालेलो आहोत. काकी माझ्या मागे लपले हे बघा. गंगेला जाण्याच्या आधी उन्हाळे नावाचे गाव येतं. तिथे गरम पाण्याचे झरे आहेत. सो प्रथा अशी आहे की आधी इथे आंघोळ करायची आणि त्यानंतर गंगेच्या दर्शनाला जायचं. एक सुंदर महालक्ष्मीचं मंदिर आहे इथे. सो आता झऱ्याजवळ आलेलो आहे. अशा खाली पायऱ्यात झऱ्यापर्यंत जायला. खाली गरम पाण्याचा एक झरा होता. सगळीकडे पाणी असल्यामुळे मला शूट करता आलं नाही आणि लोकसुद्धा आंघोळ करत होते. सो अप्रोप्रिएट नव्हतं की तिथे शूट करणं. पण तुम्ही इथे आलात की सगळ्यात आधी उन्हाळे या गावी या. स्त्री आणि पुरुष असे यांच्यासाठी 2 वेगवेगळे भाग केलेत आणि तिथे तुम्ही जाऊन आंघोळ करू शकता. सो माझी आंघोळ झाली आहे. मी काकी आणि आजी यांची वाट बघतो. त्यानंतर आम्ही गंगेला जाऊ. इथे पालखी आहे ही. सो गंगेच्या प्रवेशद्वारापाशी आलोय. इथून आत जायचं. इथे सगळे स्टॉल्स वगैरे आहेत. सो इथून ही सगळी कुंड आहेत. प्रत्येक कुंडामधलं पाणी वेगळं वेगळं असतं. राजापुरात जेव्हा गंगा येते तेव्हा तिच्याबद्दल एक गोष्ट अशी सांगितली जाते की उत्तर प्रदेश राज्यामध्ये जी आपली मुख्य गंगा नदी आहे तिकडे पाण्याची समजा एक अशी पातळी आहे. तर तिकडे जे वेगवेगळे घाट बांधलेले आहेत त्या घाटांमधलं 1 पायरी पाणी कमी होतं. सो बेसिकली पाण्याची जी लेवल असेल त्यापासून 1 पायरी इतकं पाणी कमी होतं आणि ते पाणी राजापुरातल्या गंगेमध्ये येतं. प्रत्येक एका कुंडामध्ये मी जाणार आहोत. आख्यायिका आहे की वेगवेगळ्या ऋषींनी देवांनी ह्या कुंडांची निर्मिती केलेली आहे. नमः शिवाय. असा हा परिसर आहे जुन्या काळातला. हे दुसरा कुंड. हे दुसऱ्या कुंडातलं पाणी होतं. हे जरा त्यापेक्षा गरम आहे. अच्छा, ह्याला सूर्यकुंड म्हणतात. प्रत्येक कुंडाला 2-2 तांबे घ्या. ही मूळ गंगा आहे. हो, इथून उगम होतो. इथून पाणी आहे. ही मूळ गंगा आहे आणि इथे हनुमानाचं मंदिर आहे. मी लहानपणापासून राजापूरच्या गंगेमध्ये जातो आहे आणि वेगवेगळ्या गोष्टी मी तिथे ऐकलेल्या आहेत. मी काही पुस्तकांमध्ये सुद्धा याबद्दल वाचलं होतं. सो राजापूरची गंगा पहिल्यांदा कशी आली त्याबद्दलची गोष्ट अशी आहे की एक गुराखी होता आणि तो गुराखी आपली गुरं घेऊन जात होता आणि त्याला तहान लागली आणि जवळपास पाणी काहीच नव्हतं. म्हणून त्यानं देवाची आराधना केली आणि तिथे असलेल्या एका वडाच्या झाडाच्या मुळापासून, म्हणजे झाडाची जी मुळं असतात त्या मुळापासून पाण्याचा प्रवाह सुरू झाला. तर मूळ गंगा असा तिकडे एक मुख्य पाण्याचा स्रोत आहे जिथून दर 3 ते 4 वर्षांनी जेव्हा गंगा येते तेव्हा पहिल्यांदा तिथून पाण्याचा उगम होतो किंवा पाणी तिथून बाहेर येतं असं आपण सोप्या शब्दात म्हणू. सो जेव्हा तिथून पाणी बाहेर येतं ना तर ती गोष्ट अशी आहे की त्या पहिल्या पाण्याच्या झोताबरोबर किंवा पहिला जो पाण्याचा प्रवाह तिथून बाहेर येतो त्याबरोबर धान्याचा कोंडा तिथून बाहेर येतो. सो एक कुंड आहे अशी इथे टोटल 14 कुंड आहे. नमः
हे अजून एक कुंड आहे आणि तुम्हाला दिसेल खाली की इथून पाणी वरती येते. सो अशी त्यांनी एक व्यवस्था केलेली आहे. इथे गायमुख आहे आणि इथे अजून एक कुंड आहे, 14वा कुंड. इथे बघू शकतो आपण गंगा आईचा फोटो आहे. गंगा मातेची पूजा चालली आहे. सो गायमुखातून अंघोळ झालेली आहे. आता पुढे जातोय. सो गुरुजी आम्हाला तीर्थ देत आहेत. इथे एक चौकोनी काळ्या रंगासारखं तुम्हाला जे मध्ये दिसते तिथून पाणी वरती येतं. सो अशा टोटल 14 कुंडांमध्ये स्नान करून झालेलं आहे. आता मी कपडे बदलून येऊ आणि देवीच्या दर्शनाला जाऊ. इथे सगळ्या वस्तू ज्या काही लागणार पूजेचं साहित्य किंवा ज्या काही सोव्हिनियर्स म्हणतो आपण ते विकत घेऊ शकता. नॉर्मल एक प्रोसेस सांगतो तुम्हाला की आधी आंघोळ करून या कुंडामध्ये आणि त्यानंतर कपडे चेंज करा सो दॅट आपण मंदिरात जाऊ शकतो. तुम्हाला गंगेचं पाणी घ्यायचं असेल तर ते सुद्धा आपण बाटल्यांमध्ये घेऊ शकतो. तर राजापूरमध्ये गंगा कशी येते याबद्दल अनेक मतांतरे आहेत. एक सर्वसामान्य लोकांमध्ये सांगितली जाणारी जी गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगितली. सो ते एक मत झालं. लोक त्याला दैवी चमत्कार मानतात. 19व्या शतकाच्या सुरुवातीला ब्रिटिश संशोधकांनी असं म्हटलं होतं आणि त्यांनी तिथे संशोधन केलं होतं की राजापूरमध्ये जे गंगेचं पाणी येतं हा एक कोणता दैवी चमत्कार नाही आहे, तर विज्ञानामध्ये आढळणारा एक प्रकार आहे. ह्याला सायफन टेक्नॉलॉजी असं म्हणतात किंवा सायफन प्रणाली, ज्याला आपण मराठीत त्याचं अर्धभाषांतर करू शकतो. ह्याबद्दल इन डिटेल तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही गुगल करू शकता, पण मी सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करतो. तर सायफन एक्सपेरिमेंटमध्ये पाण्याची कमी जास्त पातळी असलेली 2 भांडी यू शेप पाईपने जोडलेली असतात. गुरुत्वाकर्षण आणि दाब यामुळे जास्त पातळी असलेल्या भांड्यातून कमी पातळी असलेल्या भांड्याकडे पाणी वाहायला लागतं. एक्झॅक्टली असंच भूगर्भातील पाण्याच्या पातळीत होऊन राजापुरात गंगा येते असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. तर काही लोक याला निसर्गाची किमया म्हणतात. सो मत कोणतंही असो, दैवी चमत्कार असू देत, विज्ञानाचा चमत्कार असू दे किंवा निसर्गाची किमया असू दे, मी तुम्हाला इतकंच म्हणेन, काही जरी लोकांची मतं असली तरी तुम्ही नक्की भेट द्या, कारण एक वेगळी गोष्ट तुम्हाला अनुभवायला मिळेल. इथे सगळे स्टॉल्स आहेत. इथे खाण्याच्या वस्तू म्हणजे प्रसाद बेसिकली आणि पूजेचं साहित्य मिळतं. फक्त चाफ्याची फुलं आणू ना. हां चल तर आता आम्ही देवीच्या दर्शनाला चाललोय. इथे हेच ते मगाचं कुंड जिथे आम्ही आंघोळ केली होती. तिथून पुढे गायमुख आहे. गुरुजी किती दिवस असेल अजून गंगा? अजून 65 दिवस असतील. 65 अंदाज आहे की अचानकपणे गंगा राजापुरात येते, तशीच ती अचानक नाहीशी सुद्धा होते. मी आज म्हणजेच 2 एप्रिल 2024 रोजी गंगेला गेलो होतो आणि हा ब्लॉग मी रेकॉर्ड करतोय. गंगा 1 आठवड्यापूर्वी म्हणजे मार्चच्या शेवटच्या आठवड्यात आली आणि सांगितलं जातं की 60 ते 65 दिवस गंगा असते, म्हणजे रफली 2 महिने. सो मार्चचा शेवटचा आठवडा ते एप्रिलचा शेवटचा मेच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत गंगा असण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला जर गंगेच्या दर्शनाला जायचं असेल तर लवकरात लवकर प्लॅन करा, कारण मी म्हटलं आहे की गंगा ही अचानक अदृश्य होऊ शकते. त्यामुळे तिथे जाण्याच्या आधी एकदा चौकशी जरूर करा. शेंगदाण्याचे 2 घ्या. शेव नको, शेंगदाण्याचे लाडू घ्या.
स्वामी इथे प्रसाद घेतोय. अरे तर राजापूरच्या गंगेला कसं जायचं? महाराष्ट्राच्या कोणत्याही कानाकोपऱ्यातून जर तुम्हाला इथे यायचं असेल तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर हा तालुका येतो आणि इथे तुम्हाला येण्यासाठी रेल्वेची सुद्धा सुविधा आहे आणि बाय रोडसुद्धा येऊ शकता. रेल्वेने जर आलात तर राजापूर रोड हे रेल्वे स्थानक आहे. तिथून तुम्हाला ST बसेस किंवा रिक्षा मिळू शकतात आणि तुम्ही डायरेक्ट राजापूरच्या गंगेला येऊ शकता. जर तुम्ही बाय रोड आलात, तुमचं स्वतःचं व्हेकल असेल तर तुम्ही डायरेक्ट गंगेच्या दारापाशी जाऊ शकता. पण जर तसं नसेल तर तुम्हाला राजापूर ST स्टँड जो मुख्य शहरामध्ये आहे तिथून तुम्हाला ST किंवा रिक्षाची सुद्धा सोय आहे. सो मी तुम्हाला हेच म्हणेन की आमच्या कोकणात नक्की या, राजापुरात या. राजापुरामध्ये वेगवेगळी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही पर्यटन करू शकता आणि फक्त 2 महिन्यांसाठीच गंगामाईचं आगमन इथे 3 वर्षांनी होतं. सो इथे नक्की भेट द्या. तुम्हाला जर आजचा माझा हा व्लॉग आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आपलंच आहे, चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. दिस इज रोशन विचारे, सायनिंग ऑफ.